काहू तू नको ना काळजी करू. हे बघ मला कळतंय तुला काय सहन करावं लागणार आहे, पण आय विल मिस यू टू. मलाही नाही जावं असं वाटत आहे. मग नको जाऊ ना. किंवा मी येऊ का तुझ्या बरोबर 5 दिवस गोव्याला सुट्टी काढून? मला चाललं असतं, पण तूच म्हणालीस की नाही तुझा नवीन बॉस आलाय, मग तू कशी येणार 5 दिवस सुट्टी काढून? हो ना, मला ना कळत नाहीये मी कशी राहणार आहे या माणसाबरोबर. काहू यार तू पण ना किती कटकट करतेस का तू. तू राज बघ, त्याला मी सांगितल्यावर तो एकदा रिॲक्ट झाला फक्त, नंतर सगळं एक्सेप्ट केलं त्याने. आणि तू त्याला काय जातंय सगळं ऍक्सेप्ट करायला? त्याला 2 वेळेचं आयतं माझ्या हातचं जेवायला मिळणार आहे, वर परत माझ्या घोड्या काढायला हा मोकळा. त्याला ना 2 दिवस उपाशीच ठेवायला पाहिजे. जेव्हा स्वतःच स्वतः बनवून जेवायची वेळ येईल ना तेव्हा कळेल त्याला. ए बाई, असं काही करू नकोस हा. मी नसताना त्याचे हाल व्हायला नको. ऍक्च्युली हे तर माझ्या लक्षातच आलं नाही. काय? त्याला मी जरा काही बोलले की तू असायचीस ना त्याला प्रोटेक्ट करायला. आता तर 5 दिवस तूच नाहीयेस. मग त्याला सुतासारखं सरळ करायची संधीच मिळते मला. काहू उगीच कंप्लेंट केली मी तुझ्याकडे. 5 दिवसात मी कसं त्याला सुतासारखं सरळ करते ना ते बघत. काय गे सानिया, तुला नवऱ्याला साधं मुठीत पण नाही ठेवता येत का ग? एवढं पण माझ्याकडून शिकली नाहीस तू? मम्मा, त्या आदित्यला मुठीत ठेवून काय करायचंय मला? त्याने क्लिअर सांगितलंय आधीच की तो फक्त त्या चेअरवर बसणार आहे, बाकी सगळे निर्णय ती रत्ना मलाच घेणार. मग या आदित्यला मुठीत ठेवून काय मिळणार आहे मला? अगं नवीन नवीन लग्न झाले ना तुझं, हीच वेळ असते आपल्या नवऱ्याला आपल्या कह्यात घ्यायची. काय गे, नुसतं तू जिम करतेस, योगा करतेस, चेहऱ्यावरती भसाभसा मेकअप थापतेस, तो काय डीपी म्हणून लावायला का फक्त? सगळं जर का मीच सांगायचं असेल तर मग तू काय करणार आहेस? मम्मा ओके ठीक आहे, करते नंतर कॉल. या बाय. आदी, how's your day, my sweet sweet नवरोबा? मस्त. अचानक इतका बदल, कमाल आहे. आधी बदल काय यात? तूच म्हणालेलास ना की ऑफिस मध्ये आपण बॉस आणि एम्प्लॉई आहोत, पण घरी घरी आपण नवरा बायको. आणि माझं माझ्या नवऱ्यावर खूप 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 प्रेम आहे. माझा नवरा ऑफिस मधून खूप दमून आला असेल ना. मी एक काम करते, तुझ्यासाठी ना मस्तपैकी चहा बनवून आण. सानिया, जी गोष्ट आपल्याला जमत नाही ना ती नाही करू माणसाने. आधी तुला काय वाटते मी ऍक्टिंग करतेय का? नाही नाही, मी चहा बद्दल बोलतो. नाही पण तू म्हणतेस ते पण खरं असू शकतं नाही का? चला येतो फ्रेश होऊन. आधी बरं, एका डब्यात धपाटे दिलेत, एका बॉटलमध्ये फ्रूट ज्यूस आहे, एकात पाणी आहे. पाणी भरपूर पीत जा आणि फक्त झोपा काढू नकोस. निसर्ग सौंदर्य सुद्धा बघ. आणि नेहमीची सूचना, खिडकीतून डोकं हात बाहेर काढायचा नाही. अगं काऊ, मी फ्लाईटने जाणार आहे, त्यामुळे हात बाहेर काढायचा प्रश्नच नाही. आणि काळजी नको हा करू, मी अर्ध्या 1 तासात गोव्यात उतरीन. एवढी काही असायची गरज नाहीये. फ्लाईट मिस होईल तुझी. जा जा जा. ओ ग माझी कावती, नको चिडू तू. बाय, नीट राहा. बाय बाय. बरं काही प्रॉब्लेम झाला तर मला लगेच कळव. तिकडे माझे काही फ्रेंड्स आहेत, दे विल हेल्प यू.
हो, तुमचे काय, तुमचे मित्र चंद्रावर सुद्धा असतील. हो आहेत. जात आहे. वैदेही, मलाही कळव गं काही लागलं तर. का तुमचेही तिकडे फ्रेंड्स आहेत का? नाही आहेत, पण मी फोनवरून सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते. काकू अहो ती चालली आहे, निदान सुखाने बाय तरी करू द्या. ओके ओके गाईज, हे बघा प्लीज तुम्ही भांडू नका, नाही तर माझी फ्लाईट मिस होईल. आणि टाटा, टेक केअर, आणि प्लीज भांडू नका मी येईपर्यंत. काकूंना सांग. हो, बाय बाय. बाय बाय. बाय, भेटू. सावकाश जा. बाय. काळजी घे. येस. आता काय? आता काय? नाही जेवणाचं काय? हो जेवते काहीतरी मस्तपैकी बेत. हा जेवणापलीकडे दुसरं काही दिसतच नाही का हो तुम्हाला? माणूस समोर दिसला की त्याला फक्त काम सांगत बसायचं, बाकी काही नाही. मेन्यू ऐकायचा आहे ना तुम्हाला? मग ऐका. तुम्ही जी वांगी आणि हिरवे टोमॅटो आणलेत ना, आता पुढचे 7 दिवस तुम्हाला त्या हिरव्या टोमॅटोची भाजी करून खायला घालते की नाही बघा. हिरव्या टोमॅटोची भाजी. हो काकू नाही. हो काकू. नको. ये आदित्य, बस. ये. आज आदित्यचा पहिला दिवस होता ऑफिस मधला. काय कसं वाटतंय तुला? म्हणजे तू रोजच येतोस रे ऑफिसमध्ये, पण आज रातच्या जागी बसून त्याच्या वाटणीची कामं तू केलीस. त्याच्या मीटिंग्स तू अटेंड केल्यास. कसं वाटलं तुला आजच्या दिवशी? बाकी खरं सांगू का तुला, मी जितका स्ट्रेस घेतला होता ना आधीच, त्या मानाने खरंच खूप छान दिवस गेलाय माझा. आणि कावेरी होती ना सोबत माझ्या, तिने सगळ्या गोष्टी खूप छान निभावून नेल्या. नाही खरंच कावेरी खूप हुशार मुलगी आहे. हो हो खरंय. नाही म्हणजे इतक्या कमी वेळात हे सगळं काम शिकणं खूप अवघड गोष्ट आहे. नाही खरंच मानलं पाहिजे, तिची ग्रास्पिंग पॉवर खूप कमालीची आहे. हो खरंय तुझं, खूप चांगली मुलगी आहे. त्या कामाच्या बाबतीत तर प्रश्नच नाही. बर चला, झोपायची वेळ झाली. सुदर्शन, एक मिनिट. मला जरा बोलायचंय तुझ्याशी. हा बोला ना वैद्य. तू सांगितल्यामुळे ज्या संस्थेला आपण मदत केली होती ना, त्या संस्थेचं रेप्युटेशन काही चांगलं नाही, ही गोष्ट कळली मला. हो का? मला नाही माहित. पण ती फाईल तर कावेरीने व्हेरीफाय केली होती ना, म्हणजे कामाच्या बाबतीत तिचा प्रश्नच नाही. त्यामुळे तिच्या हातून ही चूक होणं शक्यच नाही. नाही, चूक कावेरीकडनं झालीच नाहीये. काय, कावेरीने जी संस्था व्हेरीफाय केली आणि ज्या संस्थेला आपण डोनेशन दिली, हे दोन्ही वेगवेगळ्या संस्था आहेत. आणि ज्या संस्थेला आपण डोनेशन दिली ती संस्था बरोबर नाहीये, हे सांगते मी तुला. बच्चू मामानी सगळी माहिती काढली तेव्हा सत्य समोर आलं. काय सांगता? हो का? म्हणजे मला ती माणसं चांगली वाटली. चांगली माणसं वाटली, मग संस्था का चुकीची निघाली? मला ऍक्च्युली ती संस्था आकांक्षाने सुचवली. म्हणजे हिची मैत्रीण त्या संस्थेसाठी काम करते. आकांक्षाने सुचवली का? हं. पण तू म्हणाला होतास त्या संस्थेत तुझा मित्र काम करतोय म्हणून.
म्हणजे हिच्या मैत्रिणीचा तो नवरा म्हणून तो तसा माझा मित्र. हिच्या थ्रू तिची ओळख झाली ना, हिनेच सुचवली ती संस्था. काय ग सांग. हो हो. हा हे बघ आकांक्षा, अतिशय कष्ट करून हा पैसा उभा केलाय मी. तो काय असा उधळून द्यायला नाही. तुझ्या चुकीमुळे माहेरच्या चहाचं किती आर्थिक नुकसान झाले माहितीये तुला. आणि मुख्य म्हणजे आपली मदत योग्य ठिकाणी पोहोचली नाही याचं मला अतिशय दुःख होतंय. दुसऱ्याचं दुःख पुढे करून स्वतःचे खिसे भरणारी खूप माणसं आहेत जगात. अशा चुकीच्या माणसांचा फायदा तुझ्यामुळे झालाय. यापुढे कोणालाही माझ्याकडे मदतीसाठी आणताना 100 वेळा विचार कर आकांक्षा. हॅलो तात्या, कसे आहात? मी मस्त मजेत. तू कशी आहेस बाय? मी पण मस्त. तात्या, पाऊस आहे का तिकडे? हा झालाय सुरू थोडा थोडा. आणि घरचे कसे आहेत सगळे? आई, गौरी, आजी सगळे बरे आहेत ना? आणि चहाची टपरी काय म्हणते तात्या? अगं उत्तम, इथे सगळं छान चाललंय. आणि बाय, ती वैदेही कशी आहे का? अगं आमची आठवण काढते की नाही? कसं आहे, आम्ही तिथे होतो ना तेव्हा आमच्यामुळे तिला बराच त्रास सहन करावा लागला. अगं निघताना तिचे आभार सुद्धा मानता आले नाहीत. तिला देतेस का जरा फोन? तात्या, हो, वैदेही अजून घरी चालली नाहीये. म्हणजे ती अजून ऑफिस मध्येच आहे. तिला उशीर होईल घरी यायला. मी सांगते हा तिला. हो का? बरं बर. पण म्हणजे तू एकटीच आहेस की काय घरी? हो, एकटीच आहे मी घरी. म्हणजे वैदेही येणार आहे उशिरा, पण काही काळजी करू नका तुम्ही. हा 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 हो तात्या, चालेल चालेल. हो हो तात्या, ठेवते फोन. हा हा, बाय 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 बाय. हो काकू, काय करताय? सॉरी, थोडी इमर्जन्सी होती. काय थोडी? मसाल्याचे हात लावलं तोंडाला. तुमच्या इमर्जन्सीच्या नादात मला इमर्जन्सी हॉस्पिटलला न्यावं लागलं असतं. त्याचं काय? मी अरे तोंड का लावलं माझं? हो, ते फोनवर माझे तात्यांचा फोन आला होता. मग काय, त्यांना कळलं असतं मी तुमच्या बरोबर इथे एकटी राहते तर त्यांना टेन्शन आलं नसतं का? का? त्यांचा विश्वास नाहीये का तुमच्यावर? हे बघा, प्रश्न विश्वासाचा नाहीये. त्यांना मी आत्ताही सांगू शकते मी तुमच्या बरोबर राहते म्हणून, त्यांना काही प्रॉब्लेम नसेल. पण त्यांनी जर हे आईला सांगितलं आणि आईला सांगताना आजीने ऐकलं तर आजी त्यांच्या जीवाला घोर लावेल ना, म्हणून, बाकी काही नाही. हा, म्हणून काय माझा जीव घ्याल? मी कुठे जीव घेतला तुमचा? काकू, नाक तोंड दाबून धरल्याने माणूस गुदमरून मरू शकतो, माहित नाहीये का तुम्हाला? हो का? आधी तरी सांगायचं. का? सोडलंच नसतं ना. काय? ओ काकू, काय नाही, थांबा ना, काय बोलतात? काय हो, माझं नाव घ्यायची काय गरज होती तुम्हाला? फिरवलीत ना माझ्या मानेवर सुरी. मग काय माझ्यावर घेऊ? माझ्या मानेवर जर सुरी फिरली ना तर तुम्हाला आयुष्यभर भीक मागून खावं लागेल. डोकं तुमचं, प्लॅन तुमचा. आता हा सगळा घोळ झालाय तर त्याची जबाबदारी सुद्धा तुम्हीच घ्यायला हवी ना. येडी आहेस का? कसं आहे, ऑलरेडी रत्नमालाच्या नजरेत तुझी इमेज तितकीशी बरी नाही. आणि आता माझंही नाव जर खराब झालं ना तर आपल्याला आदित्याच्या इशाऱ्यावर इथेच राहावं लागेल. कळतंय का?
जोवर रत्नमालाच्या मनात माझी इमेज चांगली आहे ना, तोवर इथे आपण कधीही हातपाय पसरू शकतो. त्यामुळे रत्नमालाच्या मनातल्या माझ्या इमेजला धक्का बसता कामा नाही, याची खबरदारी आपणच घेतली पाहिजे. शिरतंय काय काही डोक्यात? हो शिरतंय. पण पण तुम्ही हिरो बनण्याच्या नादात मला विलन बनवता हे लक्षात असू द्या. अगं तुला विलन नाही, या महालातली राणी बनवणार आहे. फक्त हा डाव व्यवस्थित पडू दे. बरं सानिया, ती तारीख कळली? नाही बाबा, बच्चू मामांनी मला काही कळूच दिलं नाही आणि मला वाटत नाही त्या तारखेबद्दल आपल्याला काही कळेल. काळजी करू नकोस. एकाच ठिकाणी पोचायला बरेच रस्ते असतात. तुला जर हवा असलेला रस्ता सापडत नसेल ना, तर रस्ता बदलायचा. म्हणजे कावेरीला विचार. अगं तिच्याशी गोड बोलून तारीख काढून घे ना. नाहीतर आपला आदित्य आहे, तो सांगेल की तुला बोलता बोलता. त्याच्याकडून काढून घे. काय काकू, इतकं देवाला प्रे करायची गरज नाहीये. काही करणार नाहीये मी तुम्हाला. मी नाही घाबरत तुम्हाला, मी कोणालाच नाही घाबरत. तुम्हाला माहित नाहीये, मी चांगली पुरून उरेन तुम्हाला. आमच्या गावच्या पिंपळाच्या झाडाखालून जायला पैलवान पुरुष घाबरायचे, पण मी अंधाऱ्या रात्री एकटी तिथून चालत जायचे. मी नाही घाबरत कोणाला. जाताना लाईट बंद करा. काकू, काय 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 झालंय? काय काकू बोला ना, काय झालं? हो कशाला ओरडते काकू? हो काकू, काकू हो काय झालंय? काय तिकडे कोणीतरी आहे. कुठे? तिकडे हो काकू, नीट बघा, तिकडे कुणीच नाहीये. आहे. हो तुम्ही बघा तरी, खरंच कुणी नाहीये. मुद्दाम केलंय ना तुम्ही हे मला घाबरवण्यासाठी? काकू, तुम्हीच म्हणालात ना की तुम्ही कोणालाच घाबरत नाही म्हणून, आणि साध्या सावलीला घाबरलात.